आज आपण बनवणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता दही घालून केलेलं सुक्कं चिकन। चिकनला लागणारं साहित्य: हळद, चवीनुसार मीठ, मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, चिकन मसाला, किचन किंग मसाला, दही, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, पुदिना आणि कोथिंबीर। हे सर्व साहित्य मी चिकनला लावून घेणार आहे। आता आपण सर्व साहित्य चिकनला लावून घेऊ। आलं लसूण पेस्ट, दही, आणि आलं लसूण लावून झालेलं आहे। आता हे पावडर मसाले मी लावून घेते। सर्व मसाले आपले लावून झालेत। आता आपण टोमॅटो आणि पुदिना कोथिंबीर लावून घेऊ। आपले सर्व साहित्य आता लावून झालेले। आपण अर्ध्या तासासाठी चिकनला झाकून ठेवू। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। इथे काही खडे गरम मसाले घेतलेत, ते आधी आपण टाकून घेऊ। खडे गरम मसाले भाजले की कांदा परतून घेऊ। आपला कांदा आता परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकू। आपण चिकनला पण लावलेली आहे, आता थोडी घेऊ, थोडी टाकू। आपलं आलं लसूण पेस्ट आता परतून झाली। आपण चिकन टाकू। चिकनला आपण आता चांगलं 5 मिनिटं परतून घेऊ आणि त्याच्यावर झाकण घालून घेऊ। आपलं चिकन परतून झालंय। आता आपण झाकण टाकू। आता आपण बघूया आपलं चिकन शिजलं का। तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला आता छान पाणी सुटलंय। आपल्याला पाणी न टाकता वाफेवरच्या पाण्यातच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचे। आपलं चिकन चांगलं परतून झालंय। एक 5 मिनिटं फक्त आपण झाकण ठेवू। आपलं चिकन आता खाण्यासाठी तयार आहे। दह्यातल्या वाफेवरचं सुक्कं चिकन, दालचा, जिरा राईस, चपाती। आजची आपली रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। भेटू आता पुढच्या रेसिपीसोबत।